गेल्या 8 दिवसापासून आदिवासी विद्यार्थी संघटनेचं आदिवासी आयुक्त कार्यालय इथे आंदोलन सुरू आहे। हे कशाकरिता आंदोलन करतायत आणि कशा प्रकारे करताय हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण आंदोलन करणे हे विद्यार्थ्यांचं काम नाही आहे। विद्यार्थ्यांचं काम म्हटलं तर अभ्यासात गोडी असणे आणि अभ्यासामध्ये त्यांची रुची असणे आणि इतरही त्या सगळ्या गोष्टी येतात। पण गेल्या 8 दिवसापासून हे विद्यार्थी जे दिसत आहे तुम्हाला ते सर्व इथे आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन करताय। आणि इतकंच नाही की ते 8 तासाचं आंदोलन करताय की 2 तासाचं की 3 तासाचं, तर गेल्या 8 दिवसापासून 24 तास ते आंदोलनात बसले आहे। पण यांच्या मागणीला कोणीही इथे येऊन त्यांना भेटलं नाही किंवा यांच्या मागण्या यांनी ऐकल्या नाही। आपण पाहिलं असेल की जंतर मंतरवर झेंजीचं आंदोलन झालं होतं, तर आपण यांना विचारू, तुम्ही आदिवासी झेंजी आहात काय? पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही आदिवासी झेंजी आहात काय? तर हे आदिवासी झेंजी आहेत आणि झेंजी जे असतात की त्यांना कुठल्याही त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर त्या कुठपर्यंत जाऊन बसतील, पण संविधानिक पद्धतीने। आपण काही मुली आहेत त्यांना आपण विचारू। आणि तुम्हाला एक माहित असेल की आताच 15 ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून तुम्हाला दिमागी नक्सल म्हटलं होतं, तर तुम्ही दिमागी नक्सल आहात काय? मग कोण आहात तुम्ही? आदिवासी झेंजी आहेत हे लोक। बेटी तू किती दिवस झाले तू इथे आंदोलनात आली आहे? आजचा 8वा दिवस आहे, इथे बसलेली आहे। गेल्या 13 तारखेपासून, हो 13 तारखेपासून इथे बसलेले आहेत। आजचा दिवस 8वा दिवस आहे। 8वा दिवस आहे। तुम्ही 8वा दिवस आहे, तुमच्या घरचे लोकांनी तुम्हाला परमिशन दिली आहे इथे येऊन आंदोलन करायचे? दिले। काय म्हणतात घरचे लोक? घरचे लोक म्हटले, कारण तुमची वय आहे शिकण्याची, तुमचे म्हणजे ते कोण होतात तुमची अट लावणारे वयाची, नाही का, एज लिमिट ठरवणारे ते कोण होतात तुमचे, असे म्हटले। तुम्ही लढा तुमच्या अधिकारासाठी, आम्ही सपोर्ट करतो म्हटले। घरचे लोक असं म्हणतात? हो म्हणतात। कुठलाही त्रास नाही आंदोलन करताना? नाही, जर आपले अधिकारच आम्हाला शिक्षणासाठी हक्क म्हणजे आमचे हक्क मागण्यासाठी आम्ही जर आंदोलन काढत आहोत, तर आम्हाला कशाचा त्रास देणार? काय तू बेटा तुझी मागणी आहे काय? नेमकं तुला मागणीसाठी इथे बसली आहे तू? आम्हाला हेच मागायचं आहे की जो जिहार निघालाय 15 ऑगस्टला तो रद्द 5 ऑगस्टला तो रद्द झाला पाहिजे। जसे आता त्यांनी वयाची अट म्हणजे 30 केली होती 14 ऑगस्टला, तर ते पण ती आम्हाला आहेच नाही। काही अटी आहेत खूप साऱ्या? हो, ते आम्हाला पाहिजेच नाही ना। आम्हाला जसे किरायाच्या इमारतीमध्ये ठेवतात, तर आम्हाला मुली आहोत, आम्ही किरायाच्या इमारतीमध्ये कधी राहू, कितीपर्यंत राहू? आम्हाला स्वतःची हक्काची बिल्डिंग पाहिजे, छात्रनिवास पाहिजे। हो, शासकीय वसतिगृह एकच आहे सर आमच्या इथं। विदर्भ पडते ना केंद्रबिंदू म्हणून, नागपूर सारख्या ठिकाणी ते मतलब शासकीय वसतिगृह एकच आहे सर। पूर्ण भाड्याची बिल्डिंग आहे। आम्हाला आवश्यक आहे त्या बिल्डिंगची। तुम्ही ठीक आहे, तुमच्या ह्या सगळ्या मागण्या आहे। तुम्ही आता इथे 8 दिवस झाले इथे बसले आहात, मग आता करता काय इथे? मग इथे बसून मग नुसतं बसता की आणखी काय करता? नाही सर, म्हणजे आम्ही आमच्या मागण्या नाही का गव्हर्नमेंट समोर ठेवत आहोत। सर तुम्हाला नाही का आमच्या मागण्या पूर्ण नाही होत आहे ना तुमच्याशी, तर प्लीज तुम्ही इस्तिफा देऊन द्या तुमचं। आणि सर म्हणजे आम्ही किती दिवस पर्यंत इथे असं बसणार? आमचं पण अभ्यास पाणी वगैरे जाते ना, आमचं कॉलेज जाते, आम्ही कॉलेज करून इथे येतो। मग तर सर प्लीज तुम्ही थोडस तुम्ही कॉलेज करून येता इथे? हो हो, हे बघताय तुम्ही की ह्याच्या सर्व ज्या विद्यार्थी दिसत आहेत त्या सर्व कॉलेज करून येतात। दिवसभर जितका वेळ तो कॉलेज असतो त्या कॉलेजमध्ये जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा सायंकाळच्या वेळेस आपण पाहतो की इथे खूप गर्दी असते विद्यार्थ्यांची। का दिवसाला गर्दी का नाही राहत? कारण दिवसा विद्यार्थ्यांचे कॉलेजेस राहते आणि कॉलेजला जाणं म्हणजे गरजेचंच आहे। कोणाचे प्रॅक्टिकल्स राहतात, कोणाचे सबमिशन, तर ते आम्हाला ते बी बघावं लागेल। आणि इथे आम्ही सपोर्ट करायला येतो कारण कॉलेजच्या नंतर आम्हाला वेळ भेटते म्हणून। कॉलेज नंतर बेटा तू इथे आल्यावर मग अभ्यास वगैरे करते तू? हो, इथे अभ्यास करता मग तुम्ही?
पण आपण पाहतो की ही जी इमारत आहे ही इमारत खूप छोटी आहे, तुम्हाला आंदोलन करायलाही कमी पडतं ही जागा. मग मला सायंकाळी तुम्ही खूप लोक विद्यार्थी येत असाल इथे, मग पूर्ण हे बघ. आपण अनेक आणखी विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारू. बेटी, तू इथे केव्हापासून आंदोलनात सहभागी झाली? पहिल्या दिवसपासून काय तुझी मागणी आहे? हेच का जी आर हटल्या पाहिजे बा म्हणून. जो 5 तारखेला जी आर लागू झालाय 5 ऑगस्टला, तो आम्हाला मंजूर नाही आहे बिलकुलच. तर त्याच्यासाठी आता 8वा दिवस चालू आहे, तरी काही रिस्पॉन्स मिळाला नाहीये. आमचे दादा लोक जे तिकडे गेले होते, अजून काही त्यांनी काही आम्हाला तितका हे नाही दिलाय. तू आता राहते कुठे, म्हणजे नागपुरात राहते की तुझं कुठलं गाव आहे? नाही, नागपूर आमची हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये राहता? मांडळची आहे. मंडळची. बेटा, शासकीय जे आदिवासी शासकीय वसतिगृह आहे ते आहे, छान आहे? हो, छान आहे. तिथले जे कर्मचारी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहे? हो. तिथे काही प्रॉब्लेम नाही तुला? फक्त तुझी मागणी हीच आहे की जी काही अट या लोकांनी घातली आहे ती रद्द व्हावी म्हणून. हो. इथे मग आता तू कॉलेज करून येते की? नाही, कॉलेज करूनच. कॉलेज करून हो, येते. सकाळी कॉलेजला जायचं, मग इकडे यायचं. मग आता बेटा इथे जेवणाचा प्रॉब्लेम आहे किंवा जे काही आपले रोजचे नित्य नियम वगैरे असतात ते सगळं मग कसे करता तुम्ही? आता जेवण तिथं अरेंज करूनच देत आहेत ना. हो, ना आमचे टिफिन पण तिकडे चालूच आहे. होते म्हणजे. हो. पण आंदोलन एक बघायचं आपलं आणि कॉलेज पण. तर या होत्या मुली. आपण काही मुलं आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. हे मुलं इथे बसले आहेत सगळेजण. बघू आपण हे लोक कशा प्रकारे बोलतायत. मी स्वतःला आदिवासी झेंजी म्हणावला, तुम्हाला आवडेल? बोलत नाही तू रे बेटा, का नाही बोलत? आंदोलनात बसला ना तू, तुला बोलायला पाहिजे. काय तुझी मागणी आहे? माझी मागणी आहे का सर, पुढचं हा? वयाची अट हे काऊन ठेवल्या गेली आहे हा. का? मुलं काऊन नाही शिकू शकत? समोरचा काही करण्यात कोणाला जास्त वेळ लागतात शिक्षणासाठी. अशा वेळेस तुझी मागणी आहे की ही वयाची अट रद्द करायला पाहिजे, नाही का? बेटा, किती दिवस झाले तू आला इथे? मी इथे 8वा दिवस. काय नाव आहे तुझं? सौरभ जीवतोडे. कुठे राहतो? मी आजची मूळ क्षेत्राचा टिटवी गाव. आणि आता कुठे राहतो? नागपुरात. आता बिरसा मुंडा वसतिगृहामध्ये राहतो मी. वसतिगृह चांगला आहे ते? होय. त्यात काही प्रॉब्लेम नाही? नाही. काय रे बेटा, काय सांगते तू? तुझं आता कॉलेज सुरू आहे की नाही? नाही सर, आहे सुरू. हा? आहे सुरू. आहे सुरू. हो. बरं, मग आता तू आंदोलनातही बसते आणि कॉलेज कसं मग? सर करतो ना कॉलेज पण. कॉलेज जाऊन येतो? हो. इथं आल्यावर आता तुझ्याला माहीतच असेल की 24 तास तुम्ही बसताय, कॉलेज करून येताय. मग अशा वेळेस तुमचे नित्य नियमही करावं लागते. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे बेटा, जेवण आहे, तर आंघोळ आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, अभ्यास आहे पुन्हा. मग ते कसं करता तुम्ही? सर ते पण घेऊनच चालायला लागते ना सर, कारण की आता जर आम्ही हा संघर्ष नाही करणार तर मग भविष्यात आम्हालाच प्रॉब्लेम होईल ना सर त्याच्याबद्दल. कारण की जर भविष्यात वयाची अट लावून तुम्ही आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवता, हा काही दिवसाचा संघर्ष आपलं भविष्य घडवू शकते ना सर. बिलकुल बरोबर बोलला. आता या मुलांनी इतकं चांगलं बोलला, जर आज आम्ही संघर्ष करू नाही तर उद्या आम्हाला हे सगळं भोगावं लागेल आणि आमच्या नवीन पिढीलाही तेच भोगावं लागेल. मित्रा, तू कुठून आला? काटोल हॉस्टेलवरून आलो. काटोल हॉस्टेलवरून आला. इथे किती लोक, म्हणजे इथेच नागपूरचेच नाही तर इतरही जिल्ह्यातील सगळेच लोक इथे आले आहे का? पुरे 15 जण आलो काटोल हॉस्टेलवरून. आमची मागणी म्हणजे हेच का, हा जो नवीन GR चालू केला आहे यांनी, तो म्हणजे हा गेले म्हणजे रद्दच करून टाकावा. हा जे म्हणजे 26 वर्ष जे हे आहे अट वयाची, ते म्हणजे आता पहा तुम्ही 26 वर्ष जे आहे ते कणी तेव्हापर्यंत तर कोणतं एज्युकेशन कम्प्लीट बी नव्हतं, हो का नाही? तर तेच आता तेच आहे आमचं. बेटा, मग आता इथे आल्यावर तुला कॉलेज वगैरे करावं लागत असेल, मग कॉलेजला जातो? कॉलेज तर आता जाऊन राहिलो मी, काऊन की जर तुझं काटोलला आहे वाटतं? काटोल कॉलेज आंदोलनातच आहे. मग आता पहिल्या दिवसापासून आहे? पहिल्या दिवसापासून आम्हाला म्हणजे कालच माहित पडला, तर आम्ही आज आलो. अच्छा, काल माहित पडल्यामुळे आज आला? हो, आधीच आलो आम्ही. ठीक आहे, आपण आणखी काही मुलं आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कुठून आला रे बेटा तू? मी नांदेडवरून आहो. नांदेडवरून? सध्या इथंच शिकत आहे नागपूरला हॉस्टेलला. इथे कुठे राहतो? इथं पारडी कॅम्पसला हॉस्टेलला. हॉस्टेलला राहतो. हो, इथं व्यवस्थित आहे सगळं, कर्मचारी, जेवण वगैरे?
नाही जेवण वगैरे तिथं नाही, तसं जेवणाचं डीबीटी मिळतो. बाकी मग सोयी सुविधा मिळतात तिथं. तर तुझं कॉलेज वगैरे सुरू आहे, हो कॉलेजला जाऊन येतो इथे, हो कॉलेज पण हे पण चालू आहे दोन्ही. आंदोलन इथेही बसलाय. काय वाटते तुला, आता किती दिवस बसावे लागेल? जोपर्यंत सरकार जो जी आर काढलेला आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी, तोपर्यंत पुन्हा जो आमच्याकडून जो मागण्या आहेत ते पण पूर्ण होईपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. काय मागण्या आहे तुमच्या? ते वयाची अट आहे, ते 14 ऑगस्ट 2026 ला ते वयाची अट म्हणजे त्यामध्ये फेरबदल केला हा पाहिजे. फेरबदल केला तीच, पण ते आम्हाला वयाची अट नकोच नकोच पाहिजे, आहे. नकोच पाहिजे. मग आता तुम्ही झेंजी, आदिवासी झेंजी, ज्यांची आम्ही म्हणजे ज्यांची तर नाही म्हणू शकत, पण आम्ही खरे आदिवासी. आपल्या लढ्यासाठी आम्ही म्हणजे जे काही आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी. अरे पण झेंजी काही वर्ड खराब नाही आहे. तुम्ही ज्या वयोगटात बसता ते झेंजीच आहे, आदिवासी झेंजी म्हणा तुम्ही स्वतःला. आणि तुम्हालाही माहित असेल की जंतर मंतरवर काय प्रकार घडला होता. धर्मेंद्र प्रधान सारख्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला, ते झेंजीच होतं ना. तुम्ही आदिवासी झेंजी तुम्ही वाकवणार नाही सरकारला, वाकवाल की नाही वाकवाल? वाकवणार नक्की ना? हो, नक्की. तुमच्या मागण्या हा वाकवून पण आम्ही शांततेने त्याची जी लँग्वेज होती, त्यांची वापरण्याची जी भाषा त्यांची थोडी वेगळी होती. आमचा जो आंदोलन आहे तो पीसफुल आहे. आपण पाहिलं की यातील कुठलाही विद्यार्थी हा अग्रेसिव्ह झालेला नव्हता. एकदम पोलाइटली, एकदम नम्रतेने तो हा शब्द बोलला की जर ते झेंजी उग्र झाले होते किंवा त्यांच्या शब्दामध्ये काहीतरी वेगळा अर्थ होता, पण आम्ही तसं अजिबात करणार नाही आणि आम्ही शांत पद्धतीने संविधानिक मार्गाने आम्ही हा लढा लढू. एक वेळचा उपाशी सुद्धा राहू. त्यांना 10 वाजताचं जेवण त्यांचं त्या मुलांचं, त्यांना 2 वाजता डाळ भात खायला मिळालं. रात्रीच्या जेवणाची काहीही व्यवस्था नाही आहे, पण तरीही ते रात्री इथे 3,000, 3,500, 4,000चा वर विद्यार्थी येतात आणि असेच रोजच्या रोज ही पूर्ण जी इमारत आहे पूर्ण भरलेली असते. आणि या इमारतीमध्ये वर खाली पासून तर सर्वच जे विद्यार्थी असतात ते रात्र मुक्काम ठोकतात. जशी मिळाली जागा इतकुशा जागेमध्ये ते आपली निद्रावस्थेमध्ये असतात आणि आपली वेळ काढून घेतात आणि आपल्या मागण्या ठामपणे मांडण्यात हे आदिवासी झेंजी शांत पद्धतीने त्या सरकारला मागायला तयार आहात. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारेसह मी सुदर्शन बागडे, साहसिक न्यूज 24.